नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कशाप्रकारे नोंदणी वगैरे करायची आहे नवीन पोर्टलवरती आणि जुन्या पोर्टलवरती, ठीक आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फ्रेशरवाल्यांनी नोंदणी कशाप्रकारे करायची आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी ॲडमिशन कशाप्रकारे घ्यायचं, बरोबर? ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर कृपया सर्वांनी जो आहे तो व्हिडिओ बघायचा आहे. त्यासाठी बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे. हे आपलं परीक्षित अभ्यास ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. व्हिडिओजमध्ये तुम्हाला यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला कालचा व्हिडिओ बघायला मिळेल बघा. सेकंड इयर, थर्ड इयर बी आणि बी-कॉमला ॲडमिशन कशाप्रकारे करायचं, बरोबर? आता फर्स्ट इयर ॲडमिशन तर नवीन पोर्टलच होणार आहेत आणि सेकंड इयर, थर्ड इयरचे ॲडमिशन जे आहे तुम्ही ते जुन्या पोर्टलला करू शकता. तर सर्वांनी जो आहे हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. एस-वाय-टी-वाय बी-ए ॲडमिशन कशाप्रकारे करायचं, तर हा व्हिडिओ सर्वांना बघायचा आहे. ओके. याला आपण क्लोज करूया. आता बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपमधून अर्ज केला होता मागच्या वेळेस फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला, तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे कशाप्रकारे जे आहे या ठिकाणी स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या विद्यार्थी इच्छुक असतील की स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घ्यायचं, तर त्या विद्यार्थ्यांना देखील मी या ठिकाणी जे आहे स्कॉलरशिपमधून ॲडमिशन कशाप्रकारे घ्यायचं ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता बघा हे झाले फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी. तर फ्रेशर विद्यार्थी यावर्षी ज्यांना फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, एम-बी-ए, एम-कॉम, एम-एस-सी जे काही तुम्हाला फ्रेशरला ॲडमिशन घ्यायचं असेल, कुठलाही फ्रेशर असेल फर्स्ट इयर, तर त्यांनी या ठिकाणी नोंदणी करायची आहे. जुन्या पोर्टलवरती जे आहे ते सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन करायचं आहे. तर आपण रजिस्टरवरती क्लिक करूया. तर अशा प्रकारे बघा आपण जुन्या पोर्टलवरती येऊ. ज्यांच्याकडे 16 अंकी पी-आर-ए नंबर असेल त्यांनीच फक्त या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. ओके. तर या ठिकाणी बघा आता मी माझ्याकडे एका विद्यार्थ्याचा पी-आर-ए नंबर आहे ज्याला स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याचा पी-आर-एन मी या ठिकाणी टाकतो आणि तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड करून दाखवतो. ठीक आहे. आणि सर्वांना सांगू इच्छितो मित्रांनो यामध्ये तुम्ही जर का समजा तुमचं फर्स्ट इयर झालेलं असेल मागच्या वर्षी, तर तुमचा जो पासवर्ड असणार आहे मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज नाही व्हायचं. तुमचा पासवर्ड जो आहे तो तुमचा डेट ऑफ बर्थ असतो उलटा. ठीक आहे. तो डेट ऑफ बर्थचा तुमचा पासवर्ड कसा असतो? 4 नोव्हेंबर 1979 असेल, तर तुमचा जो आहे पासवर्ड या ठिकाणी असा असेल 791104. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. तर मी बघा आता या ठिकाणी जे आहे त्या विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाकतो आणि नंतर पासवर्ड टाकतो. पी-आर-एन नंबर टाकल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा खाली स्क्रोल करायचं आहे. नंतर या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केलं की बघा विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा या ठिकाणी जे आहे तुम्हाला विद्यार्थ्याचा पासवर्ड टाकायचा. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लॉगिन केलं, तर थोडंसं तुम्हाला या ठिकाणी जे आहे खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला हे बघा या ठिकाणी कंप्लीट प्रोफाइलचं ऑप्शन दिसेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला थर्ड इयरसाठी ॲडमिशन कसं करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सेकंड इयरसाठी ॲडमिशन कसं करायचं. तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. आता बघा इथे तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केलं, की तुमचा फर्स्ट इयर बी-कॉमचा निकाल आत्ताच आलेला आहे. त्यामुळे इथे अपडेट नाही होणार. ठीक आहे. तर इथे तुम्हाला बघा आता अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. कारण तुम्हाला जे आहे सेकंड इयर ॲडमिशन घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी मला काल कोणीतरी कमेंट करून विचारलं होतं लाईव्ह लेक्चरमध्ये, की सर सेंटर कसं चेंज करायचं वगैरे, वगैरे. तर तुम्हाला जर सेंटर चेंज करायचं असेल, तर तुम्ही ज्या सेंटरवरती सध्या तुमचं ॲडमिशन असेल फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला, तर तिथून तुम्हाला जे आहे एक त्यांच्याकडून एक लेखी पत्र घ्यायचं आहे, की मला इथून या दुसऱ्या सेंटरवरती जायचं आहे आणि चेंज कॉलेजवरती क्लिक करून तुम्ही जे आहे तुमचं पत्र अपलोड करून तुम्ही नवीन सेंटरवरती ॲडमिशन घेऊ शकता. काही अवघड नाहीये. परंतु जे लेखी लेटर आहे ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्हाला आवश्यक आहे त्या कॉलेजचं. ठीक आहे. आता आपल्याला बघा या विद्यार्थ्याला गो टू सेम कॉलेज करायचं आहे म्हणजे त्याला त्याच ठिकाणचं कॉलेज त्याला निवडायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा आपल्याला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे ते ऑलरेडी मराठी आहे. तुमचं इंग्लिश पण असू शकतं बी-कॉमसाठी कारण बी-कॉम असल्यामुळे इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण मीडियम बघायला मिळतं. तुम्ही जर का बी असाल तर तुम्हाला फक्त मराठीत दिसेल. ठीक आहे. आता बघा इथे जेवढे काही विषय आहेत कंपल्सरी 6 विषय आहेत कंपल्सरी ते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण सेकंड इयरला हे 6 विषय कंपल्सरी असणार आहेत. इन्क्लुडिंग तुमचं पर्यावरण. पर्यावरण हा ग्रेड सब्जेक्ट आहे त्यामुळे मेन सब्जेक्ट तुमचे हे 5 असणार आहे. आता बघा तुम्हाला यामध्ये जे आहे 2 विषय आहेत एम-जी-एम 224 आणि एम-जी-एम 225. या दोनपैकी तुम्हाला कुठला एक विषय निवडायचा आहे. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स हा थोडासा हार्ड सब्जेक्ट आहे आणि बिझनेस कम्युनिकेशन हा खूप सोपा विषय आहे. एम-जी-एम 225 विषय घेऊ शकता. प्रोसीड करायचं आहे. तुम्हाला बघा तुमचे सब्जेक्ट या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळतील. आता प्रोसीड करायचं आहे. आता बघा इथं हा मेन मुद्दा आहे. आता हे जे विद्यार्थी आहे हे स्कॉलरशिपमध्ये त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलं होतं फर्स्ट इयरला. ठीक आहे. पण त्यांना फर्स्ट इयरला स्कॉलरशिप म्हणजे त्यांनी ठीक आहे केलं होतं पण ती अप्लाय नाही झाली. पण त्यांना सेकंड इयरला जे आहे स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्यांना जे या ठिकाणी बघा स्कॉलरशिप येस करायचं आहे. येस केल्यावर बघा तुमची कास्ट जर समजा एस-सी असेल किंवा एस-टी असेल तर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतील. जर तुमची कास्ट ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जी-एन-टी असेल तर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतील. आता हे जे स्टुडंट आहे व्ही-जी-एन-टीमध्ये आहे. त्यामुळे आपण येस केलं आणि सबमिट करू. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एस-बी-सी, व्ही-जी-एन-टीसाठी जी फी आहे तुम्हाला फक्त किती फी असणार आहे ₹900. तर एस-बी-सी, व्ही-जी-एन-टी वाल्यांना फक्त यामध्ये ₹900 एवढी फी असणार आहे फक्त. बाकीच्यांना जे आहे ओपनमध्ये जे फी बघितली तर ओपनवाल्या विद्यार्थ्यांना जवळपास जे आहे या ठिकाणी 4,000 पर्यंत फी असू शकते किंवा ₹41 फी असू शकते. ठीक आहे. ओपनमध्ये घेतलं तर. तर आपण ₹900 फी आहे तर इथे सबमिट करूया. इथे बघा तुम्हाला जेवढे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ऑलरेडी अगोदरच्या वर्षी देखील अपलोड केलेल्या असतील. ठीक आहे. तर त्या डॉक्युमेंट तुम्हाला जेवढ्या काही तुमच्याकडे असतील अगोदर वर्षीच्या ज्या तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय केल्या असतील त्या संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ज्या मित्रांनो यामध्ये वन बाय वन संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
जसं की फर्स्ट इयरला तुम्ही ज्या काही अपलोड केल्या असतील ते सेम डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे चालू वर्षाचं नवीन असेल तर ते अपलोड करू शकता किंवा जुनं असेल ते बी अपलोड करू शकता. जुनं म्हणजे मागच्या वर्षीचं फक्त, ठीक आहे. यावर्षी जर नसेल काढलं तर मागच्या वर्षीचं अपलोड करू शकता. कारण मागच्या वर्षीच्याच इन्कमवरून तुमचं ॲव्हरेज इन्कम जे आहे ते करंट इयरला ओपन होत असतं, ठीक आहे. बाकी रेशन कार्ड वगैरे तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी वगैरे तुमच्याकडे असतील त्या संपूर्ण तुम्हाला ज्या मित्रांनी या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत, ठीक आहे. असं ते या ठिकाणी बघा तुम्हाला अपलोड ऑल डॉक्युमेंट करायचं आहे, तसं तुम्ही या ठिकाणी प्रोसीड करू शकत नाही. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वन बाय वन जेवढ्या काही डॉक्युमेंट आहेत संपूर्ण अपलोड करायचे आहेत. इथे बघा आता सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला दिलेलं आहे. सेल्फ डिक्लेरेशन कुठं असते? तुमचं जे विद्यापीठाचं जे काही पोर्टल असतं त्यावर तुम्हाला पॅरेंट ॲफिडेव्हिट म्हणून असतं सेल्फ डिक्लेरेशन वडिलांचं, की मला 2च मुले आहेत वगैरे वगैरे त्या प्रकारचं ते असतं. एन-ओ-सी ऑफ रेग्युलर कॉलेज प्रिन्सिपल इफ ॲप्लिकेबल तुमच्याकडचा समजा एन-ओ-सी असेल, समजा तुम्ही अगोदरच्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल फर्स्ट इयरला आणि तुम्ही स्कॉलरशिप घेतली नाही, नंतर तुम्ही सेकंड इयरला विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं. अशा प्रकारचं जर काही झालं असेल, तर तुम्हाला ज्या या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी एन-ओ-सी वगैरे द्यावं लागते. जर तुमचं तसं असेल तर, ठीक आहे. तसं आपण या ठिकाणी नाही केलेलं, ठीक आहे. तरी पण बघा या ठिकाणी एन-ओ-सी अपलोड कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण जे आहे जी टी-सी आहे, अगोदरच्या विद्यापीठाची आपण एल-सी या ठिकाणी अपलोड केलेली आहे कारण एन-ओ-सी अवेलेबल नाही आहे, ठीक आहे. तर ते समजून घेतलं या ठिकाणी. सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे इन्कम वगैरे सगळ्या गोष्टी. परिशिष्ट 2 ॲक्चुअली हे परिशिष्ट 2 नाही आहे, हे परिशिष्ट 3 फॉर्म 2 असं आहे. इथे परिशिष्ट 2 दिलेलं आहे. तर तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं गॅरंटीचं, तर गॅरंटीवाला जे ऑप्शन दिलेलं आहे ते परिशिष्ट 3 फॉर्म 2 आहे. परिशिष्ट 2 फॉर्म 2 हा अटेंडन्सचा आहे फक्त. ओके. असो या ठिकाणी प्रोसीड करायचं आहे. आपण या ठिकाणी प्रोसीड केलेलं आहे बघा. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे रिकमेंडेशन रिक्वायर्ड. तर रिकमेंडेशन रिक्वायर्ड म्हणजे याचा अर्थ असा होतो की विद्यापीठाकडनं तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होईल. जेव्हा विद्यापीठाकडनं फॉर्म हा अप्रूव्ह होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी ₹900 पेमेंट फिल करायचं आहे. ज्यावेळेस तो फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट होईल, ॲक्सेप्ट झाला इथे बघा अप्रूव्ह ऑप्शन आलं, की मग तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे ॲडमिशनचं जे फी आहे तुम्हाला या ठिकाणी ₹900 पेमेंट करायला ऑप्शन येऊ शकतं. येत्या 4-5 दिवसामध्ये जे आहे या ठिकाणी स्टेटस वगैरे अपडेट होईल. या ठिकाणी जर समजा अप्रूव्ह आलं, तर अप्रूव्ह आल्यावरती तुमचं या ठिकाणी तुम्हाला ₹900 पेमेंट करायचं आहे. आणि ज्यांना कोणाला एम-बी-ए, एम-कॉमला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ज्यांना कोणाला बी-सी-एला ॲडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला जर सी-ई-टी क्वालिफाय करून पाहिजे असेल, तर कृपया आपण आपल्या टेलिग्रामवरती किंवा Instagramवरती मेसेज करू शकता किंवा आपल्या ॲप्लिकेशनवरती मेसेज करू शकता. कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर कृपया आपण व्हिडिओ खाली कमेंट करावी. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.